लग्न म्हटलं ना, की प्रत्येकाच्या डोक्यात येतात ते एक फिजिकल अट्रॅक्शन आणि रुबाबदार किंवा सुंदर असा आपला पार्टनर बास. पण त्याच्या बियॉन्ड पण बऱ्याच गोष्टी असतात. लग्नामध्ये बऱ्याच अशा गोष्टी असतात, की ज्या आपण आहे ना दुर्लक्ष करतो स्टार्टिंगच्या डेजमध्ये, पण नंतर त्याची कॉस्ट पे करावी लागते. सो मी तुम्हाला अशा 3 गोष्टी सांगणार आहे, की ज्या तुम्ही लग्नाचा विचार जर करत असाल, तर या 3 गोष्टी तुम्ही नक्की बघा आणि त्या पार्टनरमध्ये त्या दिसताय का ते चेक करा. त्याच्याशिवाय पुढे नका जाऊ, कारण की मे बी तुम्हाला आत्ता सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहे असं वाटू शकतं, पण त्याची कॉस्ट तुम्हाला पुढे पे करावी लागू शकते. सो नंबर 1, तुमची मानसिक कंपॅटेबिलिटी. सी, आपल्याला ना कोणते प्लेसेस आवडतात, फिरायला काय आवडतं, हॉबीज काय आहे, या सगळ्या गोष्टी बोलण्या झाल्या ना किंवा फॅमिलीचं स्ट्रक्चर कसं आहे, का मग असं वाटतं की ठीक आहे आमची कंपॅटेबिलिटी आहे. पण एक मानसिक, एक इमोशनल कंपॅटेबिलिटी काय असते ना, हे लग्न झाल्यानंतरच कळतं. कारण की लग्नामध्ये ना आपल्याला जसं मूव्हीजमध्ये दाखवलं जातं ना, की हॅपी एंडिंग म्हणजे लग्न झालं, पण नाही, तिकडनं ॲक्चुअली मूव्ही स्टार्ट होत असते. बऱ्याच अशा पिरियड येतो लाईफमध्ये, अप्स अँड डाऊन्स येतात आणि बऱ्याच गोष्टी घडत असतात. पण तुमची इमोशनल कंपॅटेबिलिटी किती आहे, ह्याच्यावर तुमचा संसार डिपेंड असतो. बऱ्याच वेळा असं होतं, की एक पार्टनर खूप जास्त इमोशनल असतो, सेन्सिटिव्ह असतो माझ्यासारखा आणि एक पार्टनर प्रॅक्टिकल असतो. पण मग त्यांना जर ती गोष्ट लग्नाआधी कळाली नाही, तर त्यांना एकमेकांची लव्ह लँग्वेज काय, ही गोष्टच समजत नाही आणि त्याच्यानंतर त्यांना कितीही वाटलं, की आपण एकमेकांना सपोर्ट करावा, तरी पण त्यांना ते समजतच नाही, की काय केल्याने आपल्या पार्टनरला बरं वाटेल. सो लग्नाच्या आधीच आपण कोणत्या टाईपच्या वातावरणात वाढलेलो आहे, आपलं चाइल्डहूड काय होतं, आपल्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन काय आहे, ह्या 4-5 गोष्टी आहेत ना, याच्याशी निवांत सविस्तरपणे बोला. कारण की ह्या गोष्टींनी आपला पर्स्पेक्टिव्ह समजतो. आपल्याला जर काही कुठे इमोशनल गोष्टी असतील, आपण त्या कॅरी करत असेल, तर ते समोरच्याला आपण सांगितलं जातं. आणि सेम गोष्ट जर आपल्याला असं वाटत असेल, की नाही मी प्रॅक्टिकल आहे, मला एवढे इमोशनली इम्पॉर्टंट वाटत नाही गोष्टी. पण जर समोरच्याला त्या वाटत असतील, तर त्या आपल्या लग्नाआधीच समजतात आणि मग आपल्याला डिसिजन घेणं सोपं जातं. नंबर 2, तुमच्या हॉबीज. कारण कसं आहे ना, सुरुवातीच्या काळामध्ये एक फिजिकल अट्रॅक्शन किंवा ज्या काही छान-छान, गोड-गोड गुलाबी गोष्टी संपल्या ना, की नंतर आहे ना, अशा काहीतरी गोष्टी असाव्या कपलमध्ये, की ज्या ते दोघं मिळून ॲज अ टीम म्हणून एन्जॉय करू शकता. कारण की एका पॉइंटनंतर म्हणजे अगदीच मुलं-बाळं झाले किंवा 5 वर्ष झाले लग्नाला, एक स्टॅग्नंट आयुष्य येऊन जातं आणि त्यामध्ये ना आपल्याला असं आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवावा किंवा या 2 जर गोष्टी असतील ना, की नाही यार मला तीच व्यक्ती हवी आहे. माझ्या व्यक्तीसोबत आहे ना मी माझा वीकेंड सेट एकदम. ही जर फीलिंग असेल ना, तर तुमचं मॅरिड लाईफ 100% चांगलं जाणार आहे. कारण की हॉबीज आहे ना, या फक्त आजकाल अशा बोलण्यात पण येत नाही. कारण की जनरली लोकांना एकतर स्क्रोलिंग आवडतं, नाहीतर बिंज वॉचिंग आवडतं, नाहीतर पार्टी आवडते. पण ॲक्चुअल रिअल हॉबीज जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग जेन्युइनली आवडत असेल, तर ते आधीच बोला. कारण की आजकाल असं खूप फेकपणे दाखवलं जातं आणि प्रत्येकजण ट्रॅव्हलर आहे Instagramवर. पण ते ॲक्चुअलमध्ये आवडतं का? त्याच्या मागची कॉन्सेप्ट काय आहे? हे पण तुम्ही जाणून घ्या. कारण शेवटी आयुष्यामध्ये ना, एक रोमॅन्टिक पिरियड संपला ना, की तुम्हाला तुमचं रिलेशन चांगलं ठेवण्यासाठी ना, या हॉबीज तिथे इम्पॉर्टंट असतात. आणि नंबर 3, तुमची फॅमिली बॅकग्राऊंड. मी कास्टबद्दल काहीही बोलत नाहीये, ओके? किंवा लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज, व्हॉटएव्हर इट इज. काहीही असलं तरी पण एक फॅमिली बॅकग्राऊंड कसं आहे हे प्रचंड इम्पॉर्टंट असतं. कारण की ॲज अ मुलगी आपण जेव्हा तिथे जातो, तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्यासाठी नवीन असतात. आपल्या पेरेंट्सच्या ज्या काही गोष्टी असतात, जी शिकवण असते, ती आपण इतके वर्ष चालवत आलेलं असतं. त्याच्यामुळे आपल्या डोक्यात, आपल्या मनात त्याच गोष्टी असतात. आणि ॲज अ मुलगा आपल्या घरात एक काहीतरी सेट ऑफ रूल्स असतात, त्यानुसारच सगळ्या गोष्टी असतात. सो दोघांनाही थोडंफार प्रमाणात ॲडजस्टमेंट करावी लागते. पण त्याचं प्रमाण किती आहे हे लग्नाआधीच बघितलेलं चांगलं आहे. मोस्टली लव्ह मॅरेजेसमध्ये असं होतं, की प्रेमामध्ये माणूस इतकं आंधळं असतं, की प्रत्येक वेळेस असं म्हटलं का हां ठीक आहे, मी करेल ॲडजस्ट, सगळ्या गोष्टी होऊन जातील, मला सगळं मान्य आहे. पण नंतर लग्नात तुटण्याचं मोठं कारण तेच ठरतं. फॅमिली हे खूप मोठं रिझन आहे मॅरेजेस ब्रेक होण्याचं. सो जर तुम्हाला असं वाटत असेल, की मला लव्ह मॅरेज करायचं आहे, तर ॲटलीस्ट त्या व्यक्तीच्या घरचं जे काही वातावरण आहे, ते आपल्याला सूट होतंय का? आपण तिथे कितपत ॲडजस्ट करू शकतो? किंवा मुलगा म्हणून पण त्या मुलीचं जे काही अपब्रिंगिंग आहे, ते आपल्या घराशी जुळवून घेणाऱ्यातलं आहे का?
कारण लग्नाचा विचार जेव्हा करतो ना आपण, किंवा आपण प्रेमात असतो, आपल्याला एखादी व्यक्ती आवडलेली असते, तेव्हा आपण फक्त इम्पल्सिव्हली आपल्याला फक्त लग्नच करायचं असतं. पण ॲक्च्युअल मॅरेज हे खूप वेगळं आहे. तो गुलाबी रंग जेव्हा उतरत जातो ना, त्यावेळेस समजतं की ॲक्च्युअल मॅरेजेसमध्ये रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मजा डेफिनेटली आहे. जर तुम्ही एकमेकांचे मित्र असाल ना, तर ट्रस्ट मी, याच्यापेक्षा सुंदर गोष्ट काहीच नसते. कारण की तुम्हाला तुमच्या मनातल्या गोष्टी सांगायला किंवा आयुष्यामध्ये काय हवंय, काय नकोय, या गोष्टी सांगायला तिसऱ्या व्यक्तीची गरजच पडत नाही. सो तुम्हाला हा एक बोनस पॉइंट आहे की तुम्ही एकमेकांचे मित्र बनू शकता का, हा एक विचार करा. कारण की मला जेन्युइनली असं वाटतं की माझा संसार त्याच्यामुळे छान आहे, कारण की आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहे. म्हणजे नो मॅटर व्हॉट, की पार्टनर्स एक वेळ नवरा बायको म्हणून आम्ही मागे पडू शकतो, पण मित्र म्हणून आम्ही कधीच मागे नाही पडू शकत. ही जेव्हा गॅरंटी येते ना एखाद्या लग्नामध्ये, त्या लग्नामध्ये जे एक सुख असतं ना, ते कशातच नाहीये. कारण आपल्याला माहिती असतं की आपल्याबाबत काहीही वाईट घडलं किंवा अख्खं जग जरी आपल्या विरोधात असेल, तरी आपला पार्टनर आपल्या सोबत असेल, आणि ती फिलिंग ही बेस्ट फिलिंग असते. या 4 गोष्टी तुम्ही चेक करा जर तुम्ही लग्नाचा विचार करत असाल तर. आणि तुम्हाला असेच इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओज बघायचे असेल, तर मी दर रविवारी 12 वाजता तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ पाठवा, जे लग्नाचा विचार करताय पण त्यांना भीती वाटते आणि कळत नाही की कशी मुलगी पाहिजे किंवा कसा मुलगा पाहिजे.